मी मुद्दामून काही निकालच तुमच्या समोर ठेवणार आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना मी जे काही म्हणतोय ह्याचं चित्र स्पष्ट होईल. आपल्या समोर मी आदित्यजी ठाकरे यांनी जिंकलेल्या वरळी विधानसभेचा निवडणूक आयोगाचा स्क्रीनशॉट मांडलेला आहे. याच्यामध्ये मुद्दामून मी सर्कल केलेला आहे, कॅल्क्युलेशन कसे केलेत ते दाखवायला. आदित्य उद्धव ठाकरे यांना ईव्हीएम मधनं मिळालेली मतं ही 62,450 आहेत आणि एकूण मतदान ईव्हीएमचं हे 141,585 असं झालेलं आहे. याचा अर्थ जर तुम्ही 62,450 आणि 1,485 याची डिव्हिजन केली तर ईव्हीएमच्या माध्यमातून किती टक्के मतं ही आदित्य ठाकरेंना मिळाली हे तुम्हाला स्पष्ट होईल. तसंच जर मिलिंद मुरली देवरा यांना 54,001 एवढी ईव्हीएम मध्ये मतं मिळालेली आणि एकूण मतदान झालेले, त्यामुळे त्यांना सुद्धा ईव्हीएम मधनं किती टक्के मतं मिळाली हे स्पष्ट होईल. त्याच्या बाजूला पोस्टल वोट ही सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेली आहेत. आदित्यजी ठाकरे यांना 874 मिळालेली आहेत, मिलिंद मुरली देवरा यांना 522 मिळालेली आहेत आणि एकूण पोस्टल वोट ही 1716 आहेत, म्हणजे त्याचं सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. आता यापुढे जे काही आम्ही टेबल मी दाखवणार आहे हे सगळं असाच जो काही चार्ट, जो काही निकालाचा चार्ट हा निवडणूक आयोगाने दाखवलाय त्याच्या आधारे आहे. आपण कधी जाऊन तो तपासू शकता. आपण सगळ्यात पहिले आदित्यजी ठाकरे यांचा जो निकाल दाखवला त्याचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो. आदित्यजी ठाकरे यांना पोस्टलमध्ये 51% मतं मिळाली. मिलिंद देवरा यांना केवळ 30% मिळाली. म्हणजे पोस्टलमध्ये आदित्यजी ठाकरे हे मिलिंद देवरांपेक्षा 21% पुढे आहेत, तब्बल 21%. पण तोच जेव्हा ईव्हीएम वर विषय आला तेव्हा आदित्यजी ठाकरे यांची 60% मतं कमी होतात आणि मिलिंद देवरा यांची 8% मतं वाढतात. आणि म्हणून ईव्हीएमची जेव्हा अर्थात ईव्हीएमचा मतदानाचा टक्का खूप जास्त असतो, त्यामुळे ईव्हीएमचा जो टक्का असतो तोच फायनल रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसतो. त्यामुळे ईव्हीएमचा आदित्यजी म्हणजे महाविकास आघाडीचा टक्का कमी होतो, महायुतीचा टक्का वाढतो आणि म्हणून आदित्यजी ठाकरे हे केवळ 6% फरकाने ती निवडणूक जिंकतात. सांगायचं तात्पर्य काय, आपण हा ट्रेंड पहा. हाच ट्रेंड तुम्हाला पुढे प्रत्येक चार्ट मध्ये दिसणार आहे. पोस्टल मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे, महायुतीचा मागे. फरक हा प्रचंड आहे. ईव्हीएमचा झाल्यावर फरक हा कमी होतो. आमची मतं पोस्टल मधनं ईव्हीएमला जाताना कमी होतात, महायुतीची मतं मात्र पोस्टल मधनं ईव्हीएमला जाताना वाढतात. हा झाला पहिलं. दुसरं, मी मुद्दामून स्वतःचा देखील निकाल आणलेला आहे. माझ्या निकालामध्ये पोस्टलमध्ये मला 47% आहेत. जिशान सिद्दीकी माझ्या ज्या विरोधात उभे होते त्यांना 22% आहेत. तब्बल 25% मतं मला पोस्टलमध्ये जास्त आहेत. पण ईव्हीएम मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांची मतं ही डायरेक्ट 12% वाढतात. माझी मतं ईव्हीएम मध्ये कमी होतात, केवळ 8% मला विजय प्राप्त होतो. त्याच्या खाली तुम्हाला वाटेल केवळ मुंबईचं उदाहरण देतोय का, म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचे चार्ट तयार केलेत. आमचे विद्यमान आमदार होते विदर्भाचे बाळापूरचे, पोस्टलमध्ये 48%. महायुतीचे उमेदवार मला वाटतं शिंदे सेनेचे होते, त्यांना 23%. 25%चा फरक होता पोस्टलमध्ये. ईव्हीएम मध्ये आमची मतं परत एकदा 12% घटली, त्यांची 5% वाढली. केवळ 9.5% कमी फरकाने त्यांचा विजय झाला. मराठवाड्याचं सुद्धा आपण उदाहरण समोर ठेवलेलं आहे. आमचे उमेदवार होते प्रवीण स्वामी, जवळपास 60% मतं त्यांना, 58%, 38%. परत एकदा पोस्टल मध्ये 20%चा फरक आहे. ईव्हीएम मध्ये तो फरक येऊन 2%वर कमी होतो. आपण हे सगळं पाहू शकता. भास्कर जाधव हे सुद्धा पोस्टल मध्ये 16% पुढे आहेत. ईव्हीएम वर जेव्हा विषय येतो तेव्हा 1.8% एवढ्याने तो कमी होतो आणि थोडक्या फरकाने भास्कर जाधव यांचा विजय होतो. खाली खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे यांना 68% मतं आहेत पोस्टलमध्ये. दिलीप मोहिते जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना केवळ 30. जवळपास 40%चा फरक हा पोस्टल मध्ये आहे. पण ईव्हीएम मध्ये तो 20%वर होतो. आमची 10% मतं कमी होतात, त्यांची 9% वाढतात. केवळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत झालं का? नाही, काँग्रेस सोबत सुद्धा तेच झालं. नाना पटोले साहेब जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना 54% पोस्टल मध्ये मिळतात. त्यांच्या विरोधकाला केवळ 24%, 30%नी ते पुढे राहतात. पोस्टल मध्ये जर 30%चा फरक असतो तर ईव्हीएम मध्ये मतदान होताना दोघांना समसमान मतं कशी मिळू शकतात? केवळ 0.2%नी नाना पटोले यांचा विजय हा घोषित केला जातो. नाना पटोले यांची पोस्टल वरनं ईव्हीएम वर 13%नी मतं कमी होतात,
आणि महायुतीची 17% वाढतात. खाली मुंबईतलं त्यांचं काँग्रेसचं उदाहरण घेतलंय असलम शेख यांचे 56 वरनं 50%, 60% आमची नेहमी कमीच होतात आणि महायुतीची नेहमी पोस्टल मधनं ईव्हीएम मधनं वाढतात. त्याच्या खालचं उदाहरण घेतलंय विश्वजित कदम यांचं 73% वरनं केवळ 55% वर 17% त्यांची मतं कमी होतात. महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांची 17% वाढतात. त्यामुळे पोस्टलमध्ये जवळपास 47% पुढे असणारे विश्वजित कदम हे केवळ 12% विजयी घोषित केले जातात. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष, जयंत पाटील साहेब यांना पोस्टल मधली 70% मतदान हे त्यांना होतं. विरोधातल्या महायुतीच्या उमेदवाराला केवळ 28% मतदान होतं. 42% ते पुढे असतात, पण ईव्हीएम मध्ये त्यांची मतं कमी होतात, महायुतीची वाढतात. आणि परत एकदा 42% पुढे असलेले जयंत पाटील साहेब हे जेव्हा ईव्हीएम वर मतदान मोजलं जातं तेव्हा केवळ 5%, 5.5% विजयी घोषित केले जातात. रोहित पवार यांना 60% मतं पोस्टलची असतात. त्यांच्या समोर असलेले भाजपचे राम शिंदे यांना 40% असतात. तब्बल 20% ते पुढे असतात. परत एकदा ईव्हीएम वर जेव्हा येतं तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार हे 11% मागे जातात. ईव्हीएमच्या भरोशावर महायुतीचे उमेदवार हे 10% पुढे जातात आणि निसटता विजय हा रोहित पवार यांचा होतो.